आज आपण पाहतोय की ह्या महालक्ष्मी सरसचा शेवटचा दिवस असताना प्रत्येक भागातून म्हणजे मराठवाड्याची राजधानी संभाजीनगरची मानल्या जातं, तिथून देखील या ठिकाणी आले आहेत. कुठून आलात एक्झॅक्टली आपण? मी संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर इथून आलेली आहे. आणि काय विशेष काय तुमचं प्रोडक्ट आहे? माझं विशेष काळा मसाला आणि मटन मसाला हा माझा विशेष मसाला आहे. मराठवाड्याची काय देण तुम्ही मुंबईकरांना द्यायला आलात? मराठवाड्याची चव आपली काळ्या मसाल्याची जी असते ती मुंबईकरांना द्यायला आलेली. म्हणजे जसं घरचं असतं आपण तर ते घरचंच राहिलं सर. मी स्वतः कांडप मध्ये बनवल्याच्यात न केमिकल, न कुठला कलर, न काय वापरता हे बनवलेले आहे. अच्छा, आपण पाहतोय की कुठल्याही पदार्थाचं केमिकल न वापरता या ठिकाणी घरगुती पदार्थ या ठिकाणी बनवण्यात आले आहेत. आणि ह्या सगळ्या गोष्टीला म्हणजे मराठवाड्याची राजधानी संभाजीनगर आहे, तर मराठवाड्याचे नागरिक या स्टॉलकडे वळताना दिसतात. काही विदर्भाचे नागरिक विदर्भाच्या स्टॉलकडे वळताना दिसतात. अशा पद्धतीचे हे महालक्ष्मी सरस हा जो आहे आज हे संपत आहे, शेवटचा दिवस आहे. आपल्यासोबत धाराशिववरनं देखील काही या ठिकाणी आले आहेत. शेवटचा दिवस आहे, काय सांगाल आणि काय विशेषता आहे धाराशिवची तुमच्याकडे? नमस्कार, मी अस्मिता अविनाश सूर्यवंशी, मुक्काम पोस्ट गुंजोटी, तालुका उमरगा, जिल्हा धाराशिव. आमच्याकडे न्यूट्रिशनमध्ये शेवाय आहेत, मिलेटमध्ये शेवाय आहेत आणि फ्लेवरमध्ये पण आहेत. जर हे मिलेटच्या शेवाय आहेत सर, लहान मुलं, गरोदर माता, वयोवृद्ध, स्तनदा माता, किशोरवयाच्या मुली, कुपोषित बालकांसाठी एक पोषक आहारामध्ये त्यांना नाश्ता करू शकतात. आणि हे जे आजकालचं केमिकलचं खाणं चालू आहे सर, आणि फवारण्या, जे रासायनिक फवारण्यामुळे त्रास होतोय की आणि रोग, जे शुगर, बीपी आहे, कॅन्सर सारखे रोग जास्त उद्भवू लागलेत. तर आमचं न्यूट्रिशनमध्ये हे शेवाई जे आहे सर, तर ह्या आमच्या शेवगा, पालक, मेथी, नाचणी, गव्हांकूर, आणि ही जी शेवाई आहे तर बाजरी आहे, ज्वारी, बाजरी, नाचणी, सावा, राळे, भगर, कोडो ह्या मिलेटमध्ये शेवाय आहेत. नूडल्स आहेत. ह्या शेवया कशा पद्धतीने बनल्या जातात? सर आम्ही ह्याची प्रोसेस, आमच्या महिला आहेत, आम्ही 10-11 महिला आहोत. श्री स्वामी उत्पादक गटामधून आम्ही तयार करतोय. जर गहू घेतलं किंवा आमची नाचणी, कोडो घेतले, त्याला आम्ही भिजवतोय, बांधून ठेवणं, सुकवणं आणि परत करायचं, ही अशी आमची प्रोसेस चालू आहे. आणि हे बनवायचं तर ह्याला तुपामध्ये भाजून दूध, साखर उकळून, ड्रायफ्रूट 5 मिनिट ठेवलं की संपलं ह्याचं, म्हणजे लवकर पण होईल. आणि जे आता आजकालचे ऑफिसला जाणे किंवा मधुमेहीच्या ह्याच्यामध्ये वेळ नाही कुणाकडे, म्हणून ही आमची शेवाई लवकरात लवकर पण बनते आणि उपमा पण बनतो आणि गोड खीरही बनवायला. अशी पौष्टिक आणि नॅचरली आमचे प्रोडक्ट आहेत सर. अतिशय महत्वाची गोष्ट आहे की आजच्या काळामध्ये ज्या पद्धतीने जे याच्यामध्ये आपण पाहतोय की बरेचसे घटक जे असतात की मॅगी सारख्या ठिकाणी 2 मिनिटात शिजणारी मॅगी ही शरीरासाठी हानिकारक असतं, पण यांचे जे प्रोडक्ट्स आहेत ते शरीराला न्यूट्रिशन्स देतात. अशा पद्धतीने उमेदच्या माध्यमातून आज धाराशिववरनं हे स्टॉल या ठिकाणी लागलं होतं. आणि विशेष आज शेवटचा दिवस जरी असेल तरी नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद प्रत्येक स्टॉलला मिळत आहे. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.